नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही कधी कांद्यामध्ये रवा घालून ही भन्नाट अशी रेसिपी बनवली आहे का? कधीच बनवली नसेल. एकदा जर बनवली ना तर आठवड्यातून 1-2 वेळा तर नक्कीच बनवून खाल. इतकी भन्नाट आणि पौष्टिक लागते. चला तर मग मंडळी, याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात जरासुद्धा कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आताच आपल्या घरगुती भोजन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहूया. वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी तर इथे ना आपल्याला 3 ते 4 किंवा 2च मोठे कांदे घेतले तर चालतील आणि मध्यम असतील तर 4 कांदे घ्यायचे. अगोदर तर कांद्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे, म्हणजेच आपल्याला हा कांदा सोलून घ्यायचा आहे. तर इथे मी मोठे मोठे 2 कांदे वापरणार आहे आणि एक छोटा कांदा घेतलेला आहे. सर्व कांद्यांची आपण अगोदर अशी साल काढून घेऊया, म्हणजेच कांदा सोलून घ्यायचा आहे. कांदा सोलून घेतला ना मग त्याच्या खालचा असा मुळाचा भाग असतो ना तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. म्हणजे कांदा चिरला की अगदी मोकळा आणि सुटसुटीत असा चिरला जातो. सर्व कांदे सोलून घेतले, म्हणजे 2 मोठे कांदे घेतलेले आहेत मी आणि एक छोटा कांदा घेतलेला आहे. असा मुळाशी जो भाग असतो ना तो आपल्याला काढून टाकायचा आहे. म्हणजे आपण कांदा चिरला की तो असा अगदी सुटसुटीत असा होतो. त्यामुळे मुळाशी असलेला भाग आपण काढून घेऊया. आता कांदा आपल्याला पहा अशा उभ्या आकारामध्ये पातळ पातळ असा चिरून घ्यायचा आहे. जमेल तितकं, शक्य तितकं आपल्याला कांदा पातळ असा चिरून घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने आपल्याला हा सर्व कांदा उभ्या आकारामध्ये चिरून घ्यायचा आहे. तुम्हाला जर असा पातळ कांदा चिरायला येत नसेल तर मी तुम्हाला एक नवीन ट्रिक सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही पातळ पातळ असा कांदा अगदी सहजच चिरून घेऊ शकता. तर काय करायचं पहा, आपल्या घरामध्ये जो पिलर असतो ना तो घ्यायचा आहे, म्हणजे बटाट्याची साल काढायचा आणि एका हातामध्ये कांदा असं जाम पकडून धरायचा आणि दुसऱ्या हाताने आपल्याला पिलरने अशा पद्धतीने कांदा चिरून घ्यायचा आहे. अगदी पातळ पातळ आणि फटाफट असा हा कांदा चिरला जातो. आणि दुसरी टेक्निक म्हणजे बटाटा आपण जे चिप्स बनवतो ना त्याची किसणी असते पहा, ती सुद्धा तुम्ही वापरून असा पातळ पातळ कांदा चिरून घेऊ शकता. सर्व कांदे आपण चिरून घेतलेले आहेत आणि चिरलेला कांदा पहा आपल्याला असा सुटसुटीत मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे. संपूर्ण कांदा आपण असा मोकळा मोकळा करून घेऊया. याच्यामध्ये असा मोठा कांदा ठेवायचा नाही, अगदी सुटसुटीत असं करून घ्यायचं आहे. पहा इथे आपण हा सर्व कांदा अगदी सुटसुटीत मोकळा करून घेतलेला आहे. आता लगेचच हा संपूर्ण कांदा आपल्याला एका पसरट मोठ्या भांड्यामध्ये किंवा बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे, जेणेकरून पुढे आपल्याला यामध्ये आणखीन जिन्नस घालायचे आहे ते व्यवस्थित मिक्स करता येतील. आता याच्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. इथे मी घेतलेला आहे 1 वाटी रवा. जाड किंवा बारीक कोणताही रवा वापरू शकता. बारीक रवा वापरला तरी पण चालेल आणि जाड रवा वापरला तरी पण चालेल. आता याच्यामध्ये थोडा थोडा करत आपल्याला रवा घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. तर कांद्यामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला पाणी न घालता रवा मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून पुढे आपल्याला पाणी जर वापरायची गरज पडली तर त्याचा अंदाज येईल. त्यामुळे अगोदर रवा याच्यामध्ये जसा जसा भिजला जाईल ना तसा याच्यामध्ये आपण रवा घालूया. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलचे व्हिडिओज कुठकुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील. तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर नवीन आला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मी अशाच खूप साऱ्या पौष्टिक भन्नाट युनिक अशा रेसिपीज घेऊन येत असते, ज्या की तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. त्यापुढचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ नवीन आला की त्याचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पहा इथे आपण थोडा थोडा करत याच्यामध्ये रवा घातलेला आहे आणि रवा याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे. बघू शकता कांद्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी आहे आणि त्याच्यामध्येच हा रवा व्यवस्थित असा मिक्स होतोय. इथे आपण संपूर्ण 1 वाटी रवा याच्यामध्ये घातलेला आहे आणि व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे. रवा घातल्यानंतर यामध्ये आपल्याला आणखीन काही जिन्नस घालायचे आहेत, जसे की बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर, अर्धा चमचा ओवा हातावरती घेऊन चोळून याच्यामध्ये घालायचा. थोडंसं लाल तिखट घालायचं आहे, जर तुम्हाला तिखट कमी जास्त हवं असेल त्यानुसार. किचन किंग मसाला घालायचा आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते वेगवेगळा मसाला घालू शकता, जसे की गरम मसाला असेल, सब्जी मसाला असेल, असे वेगवेगळे मसाले वापरू शकता. आता कसुरी मेथी घ्यायची आहे, हातावरती चोळून कसुरी मेथीसुद्धा याच्यामध्ये घालायची. कसुरी मेथी घातल्यामुळे आपल्या पदार्थाला चव आणखीनच छान येते. आता याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत.
छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता इथपर्यंत आपण जरासुद्धा पाण्याचा वापर केला नव्हता। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण जरा मध्यम स्वरूपाचं बनेल। अगदी 2 ते 3च चमचे आपल्याला इथं पाणी लागतं, जास्तही पाण्याचा वापर करायची गरज पडत नाही, कारण कांद्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ओलावा आहे। पहा आपलं या स्वरूपाचं इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे। मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा अशा स्वरूपाची आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून आपण 10 मिनिटाकरता हे साईडला ठेवून देऊया, जेणेकरून यामधला रवा व्यवस्थित असा भिजला जाईल। आता गॅसवरती कढई ठेवायची आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, पाव वाटी शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे छान तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे मस्त कुरकुरीत असे झाले पाहिजेत। मध्यम गॅसवरती याला छान असं तळून घेऊया। शेंगदाणे तळून झाले की याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि एक बेडगी मिरची घालायची आणि याला सुद्धा व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तर इथे आपण चटणी बनवून घेतोय। हे साहित्य परतत असताना आपण बेडगी मिरची टाकलेली आहे, याच्यामुळे काय होतं आपल्या चटणीला रंगसुद्धा खूप छान येतो आणि चटणी चवीला सुद्धा अगदी भन्नाट लागते। पहा इथे आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित असे तेलामध्ये परतवून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये ना आपल्याला एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा छान जरासा मऊसूद होईपर्यंत याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे। हे सर्व साहित्य आपल्याला मध्यम गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे। टोमॅटो हलकासा मऊसूद होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। पहा इथे आपला जो टोमॅटो होता तो सुद्धा छान मऊसूद होईपर्यंत आपण याला परतून घेतलेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व जिन्नस थंड होण्याकरता ठेवून द्यायचं आहे। छान सर्व साहित्य परतून झालं, थंड झालं। आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे साहित्य घालायचं आहे। सोबतच याच्यामध्ये आपल्याला थोडेसे फुटाण्याची डाळ किंवा फुटाणे घालायचे आहेत। तर इथे मी याच्यामध्ये हे भाजलेले फुटाणे घातलेले आहेत। आता सोबतच ना आपल्याला याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं आहे, तुम्हाला तिखट आवडत असेल त्यानुसार। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, झाकण लावून मिक्सरला वाटून घ्यायचं। गरज पडली तर तुम्ही 1-2 चमचे यामध्ये पाणीसुद्धा घालू शकता। पहा अशा स्वरूपाची मी इथे याची चटणी बनवून घेतलेली आहे। याच्यामध्ये आपल्याला तडकासुद्धा घालायची गरज नाही, इतकी जबरदस्त चवीला ही चटणी लागते। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने चटणी बनवून पहा। 10 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढूया आणि इथे तुम्ही पाहू शकता याच्यामधला रवा अगदी व्यवस्थित असा भिजलेला आहे। आता आपल्याला ना यामध्ये गव्हाचे पीठ घालायचं आहे। याच्याऐवजी तुम्ही इथे ज्वारीचे पीठ किंवा तांदळाचे पीठ असे कोणतेही पीठही तुम्ही इथे वापरू शकता। तर इथे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। या मिश्रणामध्ये आपल्याला थोडं थोडं करत गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये आपण पाव वाटी गव्हाचं पीठ घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। गव्हाचं पीठ घातल्यामुळे आपला हा पदार्थ अजूनच पौष्टिक बनतो, पोटभरीचा सुद्धा बनतो। सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हा पोटभरीचा पौष्टिक असा पदार्थ बनवू शकता, अगदी झटपट सुद्धा तयार होतो। पहा आपण इथे पाव वाटी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हलकंसं हे मिश्रण घट्टसर झाल्यासारखं वाटते, त्याच्यामुळे आणखीन 1-2 चमचे पाणी वापरून आपण हे मिश्रण मध्यम अशा स्वरूपाचं बनवून घेऊया। जास्तही पाण्याचा वापर करायचा नाही, अगदी 2 ते 3 चमचे पाणी वापरायचं आहे, कारण कांद्यामध्ये पहा भरपूर असं पाणी आहे आणि आपण मीठसुद्धा घातलेलं आहे, त्यामुळे याला पाणी सुटतं। अगदी 2 ते 3 चमचे आपण याच्यामध्ये पाणी घालून मध्यम अशा स्वरूपाचं हे मिश्रण बनवून घेऊया। पहा इथे आपलं छान असं हे मध्यम स्वरूपाचं मिश्रण तयार झालेलं आहे। याची कन्सिस्टन्सी पहा अशा स्वरूपाची आहे। आता लगेच आपल्याला ना गॅसवरती पॅन ठेवायचा आहे। पॅन गरम झाला की त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। तयार केलेलं कांद्याचं मिश्रण घ्यायचं आणि पॅनवरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे। इथे आपण कांद्याचं थालीपीठ बनवतोय, याला तुम्ही कांद्याचा पराठासुद्धा म्हणू शकता। अगदी पातळसर, जास्त जाड पण नाही आणि जास्त एकदम पातळ पण नाही, मध्यम अशा स्वरूपाचं याला पसरवून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं पॅनवरती आपण याला पसरवून घेतलं। आता याच्यावरती झाकण ठेवायचं, बारीक ते मध्यम गॅसवरती याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। 1-3 मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढायचं, वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता हे थालीपीठ आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। जितकं तुम्ही याला मध्यम गॅसवरती भाजून घ्याल ना, तितकंच हे चवीला खूप छान लागतं आणि खमंग असं भाजलं जातं। पहा खालच्या बाजूने हे थालीपीठ अगदी व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे। आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा हे थालीपीठ असंच भाजून घेऊया। पहा दोन्ही बाजूने आपण हे थालीपीठ मध्यम गॅसवरती छान खमंग असं भाजून घेतलेलं आहे।
हे थालीपीठ चवीला खूपच भन्नाट लागतात, पोटभरीचे आहे आणि खायला सुद्धा पौष्टिक आहे. महत्त्वाचं म्हणजे अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतात. हे थालीपीठ तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता. याच पद्धतीने पहा, मी तुम्हाला इथे आणखीन एक थालीपीठ बनवून दाखवते. मध्यम अशा स्वरूपाचं आपण हे थालीपीठ पसरवून घ्यायचं आहे. तुम्हाला जसं आवडतं ना, लहान मोठे, त्यानुसार तुम्ही हे थालीपीठ बनवून घेऊ शकता. जेव्हा स्वयंपाकाचा कंटाळा येतो अशा वेळेस सुद्धा तुम्ही झटपट असं हे पोटभरीचं थालीपीठ बनवू शकता. पहा, इथे आपण दुसरं थालीपीठसुद्धा अगदी छान खमंग असं भाजून घेतलेलं आहे. दोन्ही बाजून याला मस्त भाजून घेतलेलं आहे. कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. जितकं हे दिसायला सुंदर दिसतंय ना, त्यापेक्षा चवीला तर अगदीच भारी झालेला आहे. अशाच पद्धतीने इथे आपण हे सर्व थालीपीठ बनवून घेऊया. पहा, आपले मस्त असे इथे कांद्याचे थालीपीठ किंवा कांद्याचा पराठा तयार झालेला आहे. दोन्ही बाजूने आपण अगदी मस्त खमंग असं भाजून घेतलेलं आहे. पाहू शकता, थालीपीठ अगदी मस्त झालेले आहे. या साहित्यामध्ये आपले इतक्या आकाराचे म्हणजे मध्यम आकाराचे 4 ते 5 थालीपीठ आरामात तयार होतात. तुम्ही सुद्धा असे कांद्याचे थालीपीठ नक्की बनवून पहा, चवीला तर खूपच भारी लागतात. तर मंडळी, तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल, रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा. घरगुती भोजनला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती मी अशाच खूप साऱ्या युनिक आणि पौष्टिक रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्या रेसिपीज जरूर आवडणार आहेत. चला तर मंडळी, आपण भेटूया आपल्या अशाच पुढच्या एका युनिक आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा. आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग, बाय बाय.